मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण बद्रिके कुटुंबाला या पूर्वीच्या भागामध्ये भेटलो, बऱ्याच गप्पा झाल्या आणि याच गप्पा पुन्हा सुरू करणार आहोत। तेव्हा वहिनी आणि कुशलजी, तुम्हा दोघांचंही स्वागत। आता मागे वळून बघताना घरच्यांची काय रिॲक्शन आहे? आता सगळ्यांचा लाडका आहे हा त्याच्या सासरी। परत लसूण सोलणं, गाद्या काढणं सुरू। आता असं म्हणजे अरे वेळ असेल तेव्हा प्लीज आमच्याही घरी येऊन जा जरा। क्या बात आहे। आता सगळे एकदम तुम्ही बघितलाय माझा प्रवास। मी मग भाड्याच्या घरातनं कसं मला एक सर सांगायचं इथे सगळ्यांना की एक वेळ अशी होती, एक सिनेमा मी केला होता, त्याचे माझे 35,000 रुपये त्या प्रोड्युसरने दिले नव्हते आणि ह्या घटनेला जवळजवळ एक 3 वर्ष उलटून गेली होती आणि आदेश दादाला कुठून तरी कळलं की कुशलचे पैसे मिळालेले नाही आहेत, 35,000 रुपये। आदेश दादाचा मला फोन आला। आदेश दादा मला म्हणाला की कुशल तुझे पैसे बाळा अडकलेत का? मी म्हटलं हो दादा 35,000 आहेत। आदेश दादा म्हणाला की आता तू फोन नाही करायचा बाळा, तुला फोन येईल। दादांनी फोन ठेवला आणि 1 तासाने मला फोन आला की अरे तुझे 35,000 रुपये रेडी ठेवलेत मी, तर ते येऊन घेऊन जा। आणि मी मग जाऊन घेतले पैसे। आदेश दादा मी तुम्हाला फोन केला होता, मला ना तुम्हाला कसं थँक्यू म्हणू कळलं नव्हतं आदेश दादा। खरं तर त्यावेळेला ते 35,000 रुपये मोठे होते, इतके मोठे होते ना दादा, इतके मोठे होते ना। मी 700 रुपये पर डे मध्ये काम करत होतो दादा आणि त्याने माझे 35,000 रुपये बुडवले होते। ते मी तुम्हाला सांगू शकत नाही की ते माझ्यासाठी किती महत्वाचे पैसे होते ते 35,000 रुपये। माझा संसार जर वाचला खरं तर। थँक्यू दादा, थँक्यू। नाही रे, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही सगळे इतके मेहनत करत असता, आपण सगळेच या क्षेत्रातले आपण मेहनत करतो आणि जे मेहनत करतो त्या मेहनतीचे पैसे असतात। आणि मग अशा वेळेला जर कोणाची तरी वृत्ती असेल की नाही द्यायची, तर मला असं वाटतं की आपण किमान त्याच्या मध्यस्थी होणं काय आपण व्हायला पाहिजे। त्यावेळेला ते महत्त्व असतं, ते 2 रुपये मिळणं त्या वेळेवर, आणि त्या भावनेतनं केलं होतं, असं काही वेगळं केलं नव्हतं आणि त्यामुळे बरं झालं। पण छान कसा आहे हो, पण खरा कसा आहे हा? खरा खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे हा आणि खरं फॅमिली मॅन आहे। पण आता कविता करतो ना तो, लिहितो तुमच्यावर? नाही माझ्यावर असं नाही, त्याला जेव्हा नाही मी करतो तिच्यावर केली। आता नवीन कुठली केली आहे? तुझ्या पदरा बांधली माझ्या शेल्याची गाठ, तुझ्या पैंजण पाऊला माझी गरीबाची वाट, कुकू हळदीने सय तुझं डोरलं भरलं, माझं आयुष्य बांधलं त्यात उरलं सुरलं, घास ववाळून टाकी माझे एक सगे, हाती जीव घेऊन मी तुला ववळाया बगे, माप वलांडून आली आता जोडवी घरात, नाव घेताना कळलं नाव गोविल नावात, उमटलं माझ्या दारी तुझं एक पाऊल, झाली घराची पंढरी ही रखुमाईची चाऊल। क्या बात आहे, वा 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 वा। बरं, ह्या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? काय दादा तुम्हाला सांगू, डेंजर रागवते। एकदा भांडण झालं होतं, तर मी पण रागात चिडलेलो। मी तिला म्हटलं जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी, मला पाणी पाहिजे, उठून घे। मी म्हटलं मला पाणी पाहिजे आता इथे। तिने पाणी आणून दिलं, मी पाणी प्यायलो आणि मग संध्याकाळी सगळं जरा शांत नॉर्मल झाल्यावर म्हणाली की तुला माहिती आहे ना दुपारी मी तुला वॉश बेसिन मधलं पाणी दिलं होतं ते का? कारण आपलं भांडण झालं होतं ना। काय म्हणजे तुमच्या घरी जायला नको किंवा यांच्या घरी जाताना आपली वॉटर बॅग घेऊन गेलेलं बरं। गंधार, बाबा जे बोलतो ते खरं आहे का? नाही नाही ना? नाही, खरं सांग। नाही काय कुठं बोलतात यार? तो माझ्या बाजूला। आमची सर जॉईंट फॅमिली आहे, तुम्ही हिला विचारा, हिची बहीण आहे ती सांगेल। हो म्हणजे खूप भांडतात। आधी एकदा डोंबिवलीला राहायचे हे दोघं, तेव्हा मी आणि माझी एक मावस बहीण सकाळी घरी आलो आणि बेल वाजवायच्या आतच असा आतून खूप जोरजोरात आवाज येत होता। ती मला म्हणाली आपण जाऊया घरी? म्हटलं थांब थांब थांब, आणि उघडला दरवाजा आणि खूप जोरात भांडण, आणि शेवटी हा निघत होता शूटिंगला जायला आणि जाताना खिडकीतून हाक आली सुनैना म्हणून, तर आम्ही सगळे खिडकीत गेलो बघायला, तर हा खालून खूप जोरात रडला आय लव्ह यू सुनैना। म्हणजे जशी भांडणं होतात तशी ती सॉर्ट आउट पण तिथल्या तिथे लगेच करून टाकतात। छोटासा खेळ आहे आणि या खेळामध्ये कुशलजी आमच्या वहिनींना सोन्याची नथ मिळवून देणार का ते आम्हाला बघायचं आहे। बघूया काय होणार या खेळात। स्पर्शाने त्या वस्तू ओळखायच्या आहेत।
हा मेकअपचा ब्रश आहे. हा. हा स्पंज आहे. बरं चला अभिनंदन. ही लिपस्टिक आहे. नेल पॉलिश आहे. अगं आई आई. हा आरसा आहे. अभिनंदन. पाचही वस्तू अचूक ओळखल्या आणि वहिनींना झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळाली. अभिनंदन. दादा मी एक असं म्हटलं होतं की आपला देश बऱ्याचदा कृषीप्रधान कमी आणि पुरुष प्रधान जास्त होतो. तर जिथे मुलीला कायम असं म्हटलं जातं की समजा ती जर का सिंगल मदर असेल तर आता तुला ह्याचा बाप म्हणून पुढे जावं लागेल किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुला आता घर चालवावं लागेल. त्या देशात मला स्त्री भूमिका करून माझं घर चालवता येतं याचा मला खूप अभिमान वाटतो दादा. या निमित्तानं बालगंधर्वजींना नमस्कार. आपणा सर्वांना नमस्कार आणि तुम्ही उत्तम काम करत राहा या आमच्या शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार सर. आज कुशल मनोरंजनाच्या क्षेत्रात एका अशा उंचीवरती आहे की उत्तम काम करून एक प्रामाणिक छान नट म्हणून त्याच्याकडे लोक बघतायत, एक उत्तम कलावंत म्हणून त्याचा आदर करतायत. काय वाटतंय तुम्ही भाऊ म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? सर खूप छान वाटतंय. आज म्हणजे इथे बसून सांगताना खूप अभिमान मला वाटतोय. नाळ याची जी अभिनयाची जोडलेली आहे ती आमच्या आजोळवरनं आलेली आहे. हरिभाऊ मोहिते आमचे आजोबा आणि त्यांनी सुरुवात केलेली. ॲक्च्युली ते स्टेज वगैरे करायचे, नाटक वगैरे. मला असं कुठेतरी वाटतं ती नाळ जी आहे अभिनयाची ती तशी जोडलेली आहे आमची. म्हणतात माणूस शिकतो. मी म्हणेन कुशल बॉर्न इन ॲक्टर आहे असं माझं मत आहे प्रामाणिक. आणि आजवरचा प्रवास म्हणाल तर आमच्यासाठी स्वप्न म्हणजे आम्ही स्वप्नातच जगतो आहे. त्याचा जे कॅलिबर आहे अभिनयाचं त्याच्यामुळे वाटायचं की नाटकांमध्ये व्यवस्थित करेल. अजूनपर्यंत आम्ही विश्वास बसणार नाही तुम्हाला की मला नाही माहिती की आम्ही इतका विचार कधीच नव्हता केला की कुशल एक सिनेमा करेल, एक कमर्शियल सिनेमा होईल किंवा झीच्या माध्यमातून जे आता हवाई उद्या एवढं कार्यक्रम चालेल आणि त्यातून त्याची प्रगती होईल हे आम्ही नव्हतं विचार केला. आम्ही नाटकांपर्यंतच मर्यादित होतो. वेळ अशी आली होती दादा, बाबा गेले आमचे. आम्ही खूप चांगल्या परिस्थितीत वाढलो खरं तर. आणि बाबा गेल्यानंतर इतकी परिस्थिती वाईट, इतकी ढासळली परिस्थिती. काही पॉलिसीज लॅप झाल्या बाबांच्या. पप्पांच्या आजारपणात इतके पैसे गेले आमचे. वर्षभर पप्पा आजारीच होते, सतत हॉस्पिटलायझेशन असायचं. नंतर बिलो द पॉवर्टी लाईन आम्ही खरं तर आलो. एकदम 2 वेळच्या जेवणाची पण भ्रांत झाली होती सर माझी तेव्हा असं झालं की मी म्हटलं की मी हे क्षेत्र सोडतो आणि माझा एक मित्र आहे त्याच्या ओळखीने एका बारमध्ये नोकरीला लागतो. तेव्हा 10,000 रुपये पगार मिळणार होता. तर दादा म्हणाला की नोकरी नको करूस, लग्न कर, संसार कर, मी तुला आयुष्यभर बघेन, पण तू हे क्षेत्र सोडू नकोस. क्या बात आहे. तर हा विश्वास मला वाटतं कुठेतरी इतका मॅटर करतो की मला ऑप्शनच नाही आहे, मला करिअर करायचंच आहे, मला इथे करायचंच आहे. आणि मग सुनैना सोबत आली. आजपासून समजा एक स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल, एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं कराल? तुला उशीर झाला तरी मी चिडचिड करणार नाही निघायला. हे एक आहे, निघायला नेहमी उशीर होतो आणि माझी खूप चिडचिड होते. आता म्हणजे नाही करणार मी चिडचिड. असं झालं तर आवडेल खरंच. खूप आवडेल. कारण की ह्याचं ना कम्युनिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम. असं आधी एकदम लाईटली घेतो आणि अचानक त्याचा पारा. 9 वाजता निघायचंय आजचं तुम्हाला सांगतो. हे तर रोज होतं, आजचं सांगतो. आजचं सांगतो ना, कशाला काय. आपल्याला वेळेत जायचंय. 9 वाजता निघायचं, 11चा कॉल टाइम आहे आणि सगळं ट्रॅफिक वगैरे पकडतात. तर 9 वाजता हे चहा पित होते. मी म्हंटल अरे चला 9 वाजले. 9 हो 9 वाजले. अरे चला हे चला. तर मी ना म्हटलं नाही आज काहीच बोलायचं नाही, शांतच राहायचं आपण. मग यांची घाई सुरू झाली. असं करता करता मला ना धडकी भरायला लागली. माझा ड्रायव्हर होता दादा, आज तो आला नाही. तर सगळंच ना असं एकदम हे झालं ना की शेवटी 9:45 वाजले. मी म्हटलं नाही, काहीच नाही बोलायचं, आपण काहीच नाही बोलायचं, आज काहीच नाही बोलायचं. का माहितीये, गेले 2 दिवस मला हे धमके देत आहेत. शपथ दादा, मला गेले 2 दिवस धमक्या येत आहेत घरातनं. तू काय बोललास
की मी तिथे जाऊन सांगणार, तू काही बोल फक्त. मी मूग गिळून गप्प आहे 2 दिवस, काय बोलू नका तिकडे जा. शेवटी आज 9:45 वाजल्यानंतर मी म्हंटल आता चला पोचायचंय. जाऊबाई, या दोघांबद्दल काय सांगा? कुशल आणि मी कॉलेजमध्ये भेटले. कुशलची ओळख होती ह्यांचा भाऊ म्हणून, आणि पहिल्यांदा कुशलला मी कॉलेजमध्ये बघितलं तेव्हा कुशल 2 मुलींच्या खांद्यावर हात टाकून मस्त एंट्री केलेली कुशलची. हा कार्यक्रम माझ्या मते आता पुढे होऊ नये, कारण माझ्या नजरेसमोर कराटेच्या लाता बिता आणि मी घरी येऊन मी ह्यांना 2 मुली, त्या 2 मुलींच्या खांद्यावर हात ठेवून कविता आणि स्टेअरवरनं उतरत होता असा. ही आमची पहिली भेट कॉलेजमधली. आज दोघेही छान आनंदाने सुखाने राहत आहेत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे दोघांनी पण खूपच स्ट्रगल केलं आहे दोघांनी, आणि आज त्यांना इतक्या वरपर्यंत पोहोचताना बघून खूप छान वाटतंय. आणि कुशल तर आहेच, अर्थात कुशल आमचा खूप मोठा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे खूप मजा येते, खूप आनंद वाटतो मला राहायला त्यांच्याबरोबर. किती छान. नणंदबाई? दोघांनी खूप कष्ट केलेत दोघांनीही. आणि भाऊ आता ह्या पोस्टवर पोचलाय, त्याचा खूप अभिमान वाटतो. या कार्यक्रमाविषयी फक्त एक आठवण सांगायची. आमच्या सासूबाई होत्या 1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्या आहे ना 7-8 वर्षापूर्वी अंधत्व आलं त्यांना. आता त्यांनी 10 वर्ष सलग तो कार्यक्रम बघितलाय, आणि त्यानंतर अंधत्व आल्यानंतर 7 वर्ष त्या सलग हा कार्यक्रम बघत होत्या आणि तो फील घेत होत्या. धन्यवाद, थँक्यू. आई, आता सुनेबद्दल सांगा. खूप छान आहे, प्रामाणिकपणे सांगते. दोन्ही सुना चांगल्या आहेत, व्यवस्थित, अगदी माझी चांगली म्हणजे सेवा वगैरे करतात. हो ना. पण खूप काळजी घेतात. मला सांगा, सुनेने स्वभावात बदल केला पाहिजे की मुलाने स्वभावात बदल केला पाहिजे? सुनेने चांगल्या आहेत सुना दोन्ही, काय मुलाने केला पाहिजे, बदल करायची गरज नाही. म्हणजे सुनाने बदल करायची गरज नाही, मुलांनी थोडा बदलला. हा थोडा रागीट, म्हणजे कुठे कामाला वगैरे जायला लागला की गडबडत असतो. थोडा कमी करायला पाहिजे राग. होय ना. बस, बाकी काय नाही. बरं, आमचं नका ऐकू, पण आईचं तर ऐका. मी म्हंटल मी उद्यापासून चिडचिड बंद. त्यांच्यासोबत मला खूप मज्जा येते, भैया की दोघांसोबत. म्हणजे भैया आमच्यासोबत पण मस्ती करतो, आमच्या सगळ्यांसोबत. मग कधी बोर नाही होत त्यांच्याकडे गेलं तर. छोटासा खेळ आहे, या गप्पा काही संपणार नाहीत. समोर काही चित्र दिसतील आणि ती चित्र तुम्ही ओळखायची. 3ही चित्र जर अचूक ओळखली तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. चला, पहिला फोटो. संतोष जुवेकर. चला, अभिनंदन. विजू माने. अभिजित चव्हाण. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला, अभिनंदन. पांडू या चित्रपटाविषयी, कारण विजू माने ज्या दिवशी तुमच्या घरात लग्नावरून वाद झाला त्या दिवशी तो लोचा झाला रे हे नाटक पूर्ण बघत बसला आणि तुम्हाला एकट्याला तिकडे पाठवून दिलं. तोच विजू माने नंतर तुम्हाला जेव्हा टाय घालून बघितलं त्यावेळेला तातडीने त्याने सांगितलं की पाहिजे पैसे माझ्याकडनं घेऊन जा, पण तुझ्यातली कलावंताची होणारी घुसमट मला बघवत नाहीये. तोच विजू माने आता पांडू सारखा चित्रपट घेऊन सज्ज झालेला आहे, तुमचा मित्र. आणि आम्ही बघतो आहोत की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात तुमचं स्वागत होत आहे. काय वाटतंय दादा? विजू माने विषयी 1-2 मिनिटं बोलतो आधी, की माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर विजू दादा होते. मी जेव्हा घरासाठी वणवण फिरत होतो तेव्हा तुम्ही आणि विजू दादा ही 2च माणसं अशी होती जी सातत्याने फोन करून, काय रे घराचं काय, कुठपर्यंत, माझे ओळखीचे आहेत तर तू तिथे बघतोस का, ते एकदा भेटून ये. तुम्ही सुद्धा बऱ्याचदा फोन केलेत आणि विजू दादा माझ्यासोबत कायम होतेच. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती विजू दादा होते. एक नट म्हणून एक स्वप्न होतं की आयुष्यात एकदा तरी आपल्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळावा, जो मला एक होता काऊसाठी विजूदादांनी मिळवून दिला. त्यांच्याच सिनेमातनं मला तो मिळाला. आणि हे एक स्वप्न की कधी पूर्ण होईल न होईल असं कधीतरी, की एखाद्या कमर्शियल सिनेमात आपण हिरो म्हणून कधीतरी येऊ आणि मग आपला सिनेमा असेल आणि हाऊसफुलचा बोर्ड त्याला लागेल, हे कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे कधीतरी एकांकिकेतला आपण हिरो व्हावं
अशी स्वप्न घेऊन आम्ही सुरू केलेलं प्रवास. मग कधीतरी आता नाटकांमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत कोणीतरी घ्यायला हवं रे, आणि तशी स्वप्न बाळगणारे आम्ही. आणि जसं दादा म्हणाला की हा नाटकापर्यंत हा काहीतरी करेल, आणि आज पांडूच्या निमित्ताने हे जे बघतोय ते असं वाटतं की हे सगळं स्वप्नच आहे, की हे कधी तुटूच नाही, संपूच नाही, आणि हे असं अविरत चालू राहावं असं वाटणारं स्वप्न आहे. ते छान. तेव्हा तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या. पांडूला हेच मागणं आहे. आणि तसाच एक दुसरं कुटुंब तुमचं आहे, ते म्हणजे चला हवा येऊ द्या. ती सुद्धा सगळ्यांची एक वेगळं नातं जडलंय ना तिकडे. झी मराठीने काय दिलं नाही मला आयुष्यात, सगळं दिलं. इतका चांगला, इतका मोठा परिवार, करिअर, माझा संसार, घर, सगळं सगळं झी मराठीमुळे झालं, सगळं. आणि त्याच्यावर तुझंच नाही, माझंही. झी मराठीला आमचा नमस्कार. खरंच इतके उपकार आहेत झी मराठीचे की मी सांगू शकत नाही. आणि ह्या जन्मात न फेडता येणारे उपकार असे आहेत की आमच्या सगळ्या हवाई उद्याच्या कलाकारांच्या आयांना त्यांनी बोलवून त्यांचा सन्मान केला. ह्याच्यापेक्षा मोठा क्षण दादा काय हवा आयुष्यात, की आमच्या आयांना त्यांनी इतकं सन्मान दिला. एका आईसाठी आणि एका मुलासाठी याच्यापेक्षा मोठा क्षण काय असू शकेल आयुष्यात. आणि आम्ही 5 जण जे आहोत, श्रेया, मी, भाऊ, भारत, सागर, आम्ही एक मुठ्ठी आहोत. आणि निलेश हा तो हात आहे ज्याला ती मूठ लावलेली आहे. आणि इतकं मस्त वाटतं ना. आजही 7 वर्ष झाली सर आमच्या कार्यक्रमाला, पण इतकं मस्त वाटतं काम करताना. तुम्ही नेहमी येता आणि तुम्हाला कायम आवडतं. आम्ही तुम्हाला मुलांसारखेच आहोत सगळे म्हणा. पण मला उगाच वयस्कर करू नको तू. तुम्ही पण फार पर्सनली आम्हाला सगळ्यांना, आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे तुम्ही उभे जात. आता मागे तुम्ही आला होतात तेव्हा डॉक्टरचा इश्यू झाला होता. तुम्ही रात्रीपर्यंत हॉस्पिटलला थांबला होतात. रात्री 1 वाजेपर्यंत तुम्ही स्वतः सगळं करून, मग ॲडमिट वगैरे करून, सगळं तुम्ही करून मगच गेलात. आणि परत शूटिंगला डबल तुम्हाला यावं लागलं तुमच्या इतक्या व्यस्त स्केड्यूलमधनं. म्हणजे असे आशीर्वाद आहेत ना आमच्यावरती की आम्हाला भारी वाटतं. या आनंदाच्या प्रसंगी आता सन्मान करूया आपल्या वहिनींचा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. कुशलला शुभेच्छा, सुनैना वहिनींना शुभेच्छा, संपूर्ण बद्रिके कुटुंबाला शुभेच्छा, आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.